जेव्हा वडील वारतात तर त्यांच्या अंत्यसंस्काराला ज्येष्ठ पुत्र नसतो, सिंहासन खाली ठेवलं जात नाही. लहान मुलगा अग्निदान देतो आणि इकडे ज्येष्ठ पुत्रावर राजतिलक आणि राज्याभिषेक केला जात असतो. कारण सिंहासन खाली ठेवणं हा अपशकुन मानला जातो. वडिलांची इच्छा म्हणून प्रताप त्या ठिकाणी, परंतु मेवाडच्या स्वामी भक्त स्वाभिमानी सरदारांनी हा बेत हाणून पाडला. त्यांनी त्या जगमालला त्या गादीवरून उठवलं आणि प्रतापांना त्यांचा उत्तराधिकार दिला. उत्तराधिकार ज्याचा त्याचा त्याला दिला पाहिजे, हा महान आदर्श या भारतामध्ये हजारो पिढ्यांपर्यंत घालून दिला आहे. जेव्हा राजसिंहासनावर प्रताप बसतात तेव्हा हातात काय? 1568च्या युद्धापूर्वी संपूर्ण संपत्ती ही अरावलीच्या पहाडांमधल्या गुफांमध्ये गिरीकंदरामध्ये लपवली होती आणि त्याचा सगळा गोपनीय नकाशा हा भामाशाहच्या वडिलांकडे होता. विश्वास कसा असतो की राजाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली, प्रचंड धनसंपत्ती आहे, नियत फिरली असती तर घेऊन पोबारा केला असता, पण तिसऱ्या पिढीपर्यंत ती संपत्ती सांभाळली, तो हिशोब सांभाळला आणि राजाशी निष्ठा जोपासली. जेव्हा जेव्हा पैसा लागला धन तिथून काढलं जायचं. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये आरवलीच्या सगळ्या पहाडांमध्ये, वेगवेगळ्या गुफांमध्ये अन्न धान्य शस्त्र निर्मिती असेल किंवा संवर्धन असेल, संरक्षण असेल, याची व्यवस्था तयार केली गेली. नेता भाकरोत आणि इसरदास चौहान हे गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख होते. जवळपास 600 ते 700 गुप्तचर होते. हे सगळे गुप्तचर आदिवासी भिल्ल समाजाचे होते, कंजर समाजाचे होते, बंजारा समाजाचे होते आणि यांना ट्रेनिंग दिलं होतं. एक विशिष्ट भाषा तयार केली गेली होती पशु पक्ष्यांच्या आवाजाची. म्हणजे एखाद्याने आवाज काढला तर हुबेहूब तोच पक्षी ओरडतोय, कोणालाही शंका येणार नाही. आणि ही सगळी मंडळी त्या जंगलांमध्ये, वेगवेगळ्या टेकड्यांमध्ये, गुहांमध्ये, मंदिरांमध्ये किंवा झाडांच्या वडाच्या पारंब्यांच्या आत लपून बसायचे, शत्रूवर नजर ठेवायचे, शत्रूच्या हालचाली, वेगवेगळ्या पशु पक्ष्यांच्या आवाज काढून द्यायची. तोच आवाज जैतपूर तिथून आळ तासपुरी असा तो फारवर केला जायचा. आणि महाराणा प्रतापांचा जो परिवार आहे, त्यांचे तृतीय बंधू जे होते विरमदेव, यांच्याकडे ती जबाबदारी होती. पूर्ण आयुष्य त्या परिवाराचा सांभाळ त्यांनी केला. अशा प्रकारची व्यवस्था केली. म्हणून 25 वर्ष अकबराच्या बलाढ्य शक्तीशी आणि आलेल्या 36 आक्रमणांशी प्रतिकार करायला हा महावीर सज्ज होऊ शकला. या सोप्या गोष्टी नव्हत्या. असं म्हणतात, अकबर समद अथाह तीही डुबा हिंदू तुरक, बस इन 3 माह पोयन फूल प्रतापसी. की अकबर म्हणजे फार मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रामध्ये अनेक हिंदू आणि मुस्लिम जे राज्यकर्ते होते त्यांच्या जहागिऱ्या रियासती बुडाल्या, ओळख विसरल्या. पण अशा मोठ्या सागराच्या जलाशयाच्या पाण्यावर सुद्धा प्रतापरूपी कोमल असं फुल स्वातंत्र्याचे सूर्यकिरण आपल्या अंगा खांद्यावर खेळवत होतं. किती सुंदर वर्णन त्या कवींनी केलंय. एक एक शब्दाचा अर्थ किती, एकेका ओळीवर एक एक तास बोलता येईल. राजगादीवर बसले, सैन्याचं संघटन करायचंय. आरवलीचा पर्वतमाला जी आहे, मी आवरगड, कमलनाथ, मी स्वतःला भाग्यवान असा म्हणतो. माझ्या आयुष्यात महाराणा प्रतापांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक स्थळावर जाण्याचा एकदा नाही अनेकदा मला योग आलाय. आणि महाराणा प्रतापांच्या वंशाच्या सगळ्याच वारसांशी मैत्री जोपासण्याचाही सौभाग्य मला मिळालंय. आवरगड, कमलनाथ, चावंड या भागात जर तुम्ही गेले, आज सुद्धा तुम्हाला गाडी कुठेतरी उभी करून पायी पायी जावं लागतं. इतका दुर्गम तो भाग आज आहे. स्वातंत्र्य मिळून आधुनिक काळामध्ये जिथं JCBने रस्ता बनतो किंवा बोगदे तयार केले जातात, त्या काळात तो किती दुर्गम असेल. आजही घनदाट जंगल त्या भागात आहे. कुंभलगड सारखा किल्ला हा
इनॲक्सेसिबल आज आहे, त्या काळात कसा असेल? आज आपल्याकडे सगळे हत्यार आहेत, मशिनरी, तरी जाऊ शकत नाही. वन्य श्वापद असायची, लहान लहान मुलं रात्री झोपायचे त्या झाडांना. आजही ते खिडे ठोकले, त्या खिड्यांना अशा टोपल्या लावल्या जायच्या आणि त्या टोपल्यांमध्ये लहान मुलं झोपवली जायची. हे 1-2 वर्ष नाही, 25 वर्ष. आज लग्न झालेली मुलगी 6 महिने खेड्यात राहायला तयार होत नाही. त्या राजा महाराणा, त्यांच्या पत्नी, त्यांच्या सुना, त्यांच्या मुली या सुद्धा त्या वनवासात फिरत होत्या. अशी काही वर्णन आहेत की एकदा स्वयंपाक केला, खायला बसले, शत्रूची टोळ येते, त्या भाकरी पोटाला बांधल्या रुमालाने आणि पडत सुटले. कुठं थांबायला मिळतं तिथं खायचं. पाऊस पडायचा, गुहांमध्ये लपायचे, ओल्या पाण्याच्या पाणथळ अशा जमिनीवर झोपायचे. झोप होतीच कुठं? एका हातात शस्त्र असायचं आणि डोळे मिटलेले असायचे. आवाज आला तर पळावं लागायचं किंवा शत्रूवर चढावं लागायचं. जी दुःख, जी कष्ट, जी आव्हानं, जी संकट जे सामोरे जातात ते आयुष्याच्या वळणावर अजरामर असतात आणि येणाऱ्या पिढ्यात त्यांचाच जय जयकार करतात. आम्हाला एक रात्र लाईट गेली, झोप लागत नाही. काड्या कुट्ट अशा अंधारामध्ये जिथं हजारो वन्य श्वापद त्या जंगलांमध्ये आहेत आणि तिथं ते जंगलांमध्ये राहत आहेत. गोरगरीब आदिवासी भिल्ल बांधवांनी त्यांच्या संरक्षणाची, त्यांच्या पोटा पाण्याची फार मोठी काळजी घेतली होती आणि ते उपकार आज सुद्धा आपण विसरायला नको. सर्व जाती धर्माचे लोक प्रतापांकडे होते. अब्दुल रहीम खानाच्या परिवारातल्या स्त्रियांना परत पाठवणारा राजा एवढी थोरवी कुठं? महाराणा प्रतापांच्या याच तेजाला पाहून ग्वाल्हेरचा राजा रामशाह तव्वर 80 वर्षाचा, कुंवर भवानी सिंग, बलभद्र सिंग आणि प्रताप सिंग अशा 3 मुलं आणि 300 तव्वर वाचलेले होते एका परिवारातले अकबराशी युद्धात. त्या भारतात जावं तर जावं कुठं? एक तर मरावं, पण स्वातंत्र्याचा सूर्य ज्या मेवाडमध्ये तडपतोय त्या मेवाडमध्ये आपण जावं. आणि महाराणा प्रतापांच्या आश्रयाला ते आले होते. हकीम का सूर, जो शेरशाह सुरीचा वंशज, जातीचा पठाण, त्याचंही अकबराशी फाटलं. कारण सुरी राजवंश आणि मुघल राजवंश यांचा संघर्षच मोठा होता. कारण अकबराच्या पित्याला हुमायूनला पळावं लागलं होतं. एवढं पळावं लागलं की त्याची पत्नी गरोदर होती. अमरकोटच्या राजाकडे, राजपूत राजाकडे आपल्या बायकोला सोडून गेला. राजानं त्या बाईचा एक माता म्हणून सन्मान केला. तिथं अकबराचा जन्म झाला. नंतर हुमायून आला आणि त्याच्या बायका पोरांना घेऊन गेला. हा हकीम का सुरी आपल्या 500 शूर पठाणांसह मेवाडच्या भूमीवर आला आणि महाराजांसमोर त्याने आपली समशेर ठेवली. अगर तुम्हारे लिए लड़ते लड़ते मर जाऊं तो जमीन में मुझे दफनाते वक्त मेरी समशेर भी मेरे हाथ में रखना. हे आहे प्रतापाचं मोठेपण. सगळ्याच जातीच्या, सगळ्याच धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी हा लढा दिला. म्हणून त्यांना हिंदवा सूरज म्हणतात. हिंदुवा सूरज नाही, नुसतं हिंदू म्हणून त्यांना संकुचित करू नका. हिंदवा, हिंद जे या जमिनीला हिंद, हिंद भूमी, हिंदुस्तान आपण जे म्हणतो त्याप्रमाणे. राज्य ताब्यात आलेला एक खजिना रीता आहे. बरेचसे महान योद्धे अगोदरच्या युद्धात ठार झालेले आहेत. अकबराचा दबाव आहे, वनवासातलं जीवन कंठावं लागतंय. महाराणा प्रतापांची युद्धनीती बघा. 5 राजधान्या तयार केलेला एकमेव राजा जगाच्या पाठीवर. शिवाजी महाराजांनी 2 राजधान्या तयार केल्या होत्या, राजगड आणि मग रायगड. पण महाराणा प्रतापांना 5 कराव्या लागल्या, कारण परिस्थिती तशी होती. चित्तोड 1568 मध्ये गेला, मग राजधानी बनली उदयपूर. उदयपूर ही धोक्याच्या टप्प्यात आलं, मग राजधानी बनली गोगुंदा. गोगुंदा असुरक्षित झालं, राजधानी गेली कुंभलगडला. कुंभलगडहून आवरगडला, आवरगडहून चावंडला आणि शेवट 10 वर्ष शेवटची चावंडला राजधानी झाली.
चावंड हे अतिशय दुर्गम असं स्थळ होतं. माझ्या मित्रांनो, अकबराकडून महाराणा प्रतापांना दूत पाठवून चर्चेला प्रारंभ झाला. सुरुवातीला जलाल खान कुर्ची आला, त्याच्यानंतर कुंवर मानसिंग आला, राजा भगवंतदासला पाठवलं आणि शेवटी राजा टोडरमलला पाठवलं. 4 वर्षापर्यंत अकबरानं आपलं शिष्टमंडळ महाराणा प्रतापांना समजवण्यासाठी पाठवलं. अटी काय होत्या की तुम्हाला मुघल दरबारात यायची गरज नाही, फक्त तुम्ही आमचं मांडलिकत्व स्वीकारा. काय गरज होती? मेवाड हे राज्य महाराणा प्रताप जेव्हा महाराणा बनले त्यावेळेस मेवाडची बॉर्डर ही अतिशय कमी झाली होती. आजचे जे आपले 4-5 जिल्हे आहेत एवढीच, म्हणजे डोंगरपूर, बांसवाडा, सिरोई, उदयपूर, चित्तोड, भिलवाडा हे जे आजचे जिल्हे आहेत एवढंच ते मेवाड उरलेलं होतं. मग या छोट्याशा राज्यावर त्या अकबरानं 25 वर्ष अब्जावधीची रक्कम आणि हजारो सेना नायक का खर्च केले? याच्या मागचा हेतू काय होता? याच गोष्टी आपण या व्याख्यानातून समजून घेतल्या पाहिजे. हे युद्ध काही धार्मिक नव्हतं. धार्मिक राहिलं असतं तर हळदी घाटीच्या लढाईच्या वेळेस कुंवर मानसिंग हा हिंदू सेनापती पाठवला होता आणि महाराणा प्रतापांकडून हकीम का सूर हा मुस्लिम सेनापती होता, म्हणून त्याला धार्मिक रंग आपण देऊ शकत नाही. हा वॉर ऑफ पॉवर, वॉर ऑफ स्ट्रगल जे म्हणता येईल ते म्हणू शकतो. मेवाडची जी माती आहे ती वेगवेगळ्या खनिजांनी समृद्ध होती. जस्त, निकेल, लोह आणि चांदीच्या खाणी या मेवाडमध्ये मोठ्या प्रमाणावर होत्या. जर हा मेवाडचा प्रदेश आपल्या ताब्यात आला तर या खाणींमधून आपला प्रचंड धनसंपत्ती मिळू शकेल, हा अकबराचा होरा होता. मक्का, मदिना आणि अरबाज स्थानाशी जो त्याचा जहाजमार्गे व्यापार चालायचा, प्रवास चालायचा, तो मार्ग मेवाड जर ताब्यात आला तर तो शॉर्टकट होणार होता. आणि सर्वात मोठं कारण असं होतं की मेवाडचा राणा, ज्याला हिंदवा सूर्य म्हणतात, या देशाचे सगळे राजे त्यांना आपला नायक मानतात. हाच नायक जर आपल्या पुढे झुकला आणि त्याच्या गडावर आपला झेंडा लावला तर या संपूर्ण भारतभूमीचे अनभिक्षित सम्राट आपण राहू. आणि जर हा नायक जिवंत राहिला तर आपल्या साम्राज्याला सुरुंग लावणारं आव्हान सतत तेवत राहील, ही भीती त्या अकबराच्या मनात होती. महाराणा प्रतापांनी आपल्या युक्ती कौशल्याचा वापर केला. जसं आज आपण आपलं विदेश मंत्री असतात, परराष्ट्र मंत्री असतात, परराष्ट्र सचिव असतात. आता आपले जयशंकर आहेत, वेगवेगळ्या देशात जातात, 2 देशांमधले संबंध सुदृढ करण्याचे काम ते करतात. महाराणा प्रतापांनी परराष्ट्र खातं त्या काळात सुरू केलं होतं आणि त्या माध्यमातून त्यांनी जालोर, सिरोई, ईडर, बुंदी, डुंगरपूर आणि बांसवाडा हे जे शेजारचे राज्य आहेत या राजांशी त्यांनी मैत्रीचे संबंध ठेवले होते. जो सक्का मावस भाऊ जगमाल राजगाडी मिळाली नाही म्हणून तो अकबराला जाऊन मिळाला. शक्तिसिंहाबद्दल लोकांच्या मनात गैरसमज पसरव गेले. शक्तिसिंह हा अकबराला कधीही जाऊन मिळाला नव्हता. शक्तिसिंहाची एक बहीण आमेरला दिलेली होती आणि म्हणून तो मानसिंहाकडे गेला. मानसिंहाकडे काही काळ राहिला, पण नंतर शक्तिसिंह कुठेही युद्ध लढला नाही, कोणत्या मोहिमेवर गेला नाही, परत मेवाडला आला आणि अज्ञातवासात राहिला. दोघा भावांची भेट ही हळदी घाटीच्या युद्धानंतर झाली. कुंवर मानसिंग येतो समजवायला की समझौता करो या तो विनाश के लिए तैयार हो जाओ. मानसिंहाच्या स्वागतासाठी महाराणा प्रतापांनी सुंदर असे मंडप त्या जयसंबंधच्या तलावावर उभे केलेले होते. आपल्या उदयसागरच्या तलावावर सोन्या चांदीचे सुंदर असे पात्र जेवणासाठी आणलेले होते. शेकडो प्रकारचे मिष्टान्न भोज पदार्थ तयार केले गेले होते. सुगंधी अत्तर द्रव्य मागवलं होतं. पण मानसिंहाच्या पंक्तीला कुंवर अमरसिंह आले आणि जेव्हा मानसिंहाने विचारलं की महाराणा क्यों नाही आहे, तर असं टाळवाटाळव केली गेली उत्तर देऊन. मानसिंहाला तो अपमान वाटला. आता खरं पाहता एक प्रोटोकॉल असतो. जेव्हा पंतप्रधान येतात तर त्यांच्या स्वागताला त्या देशाचे पंतप्रधान जातात. एखादा कलेक्टर येतो, IAS, तर त्याच्या स्वागताला IAS दर्जाचाच अधिकारी जातो. महाराणा हे अनभिक्षित सम्राट होते, राज्याभिषेक झालेले राजे होते
आणि मानसिंहाचे वडील जिवंत होते. मानसिंह हा राजा नव्हता त्यावेळेस, तो कुंवर होता. आणि म्हणून राजा राजकुमाराच्या पंथीला बसूच शकत नाही, राजा राजाच्याच पंथीला बसेल. आणि म्हणून त्याच्यासोबत जेवायला अमरसिंहाला पाठवलं. परंतु मानसिंहाला जी सत्ता मिळालेली होती त्या सत्तेचा एवढा दंभ होता कि मैं मुगल दरबार का नवरत्न, मैं इस हिंदुस्तान की इतनी बड़ी ताकत का सेनाध्यक्ष और एक छोटे से राज्य का राजा मेरे साथ खाना नहीं खा सकता. भीमसिंग डोडिया नावाच्या सरदाराशी त्याचा वादविवाद झाला आणि तिथून तो निघाला. पण जाताना धमकी देऊन गेला कि मिलेंगे लेकिन रणभूमि में, हाथों में तलवारें तैयार रखना. युद्धाची ठिणगी पडली. हजारोंचं सैन्य, प्रचंड संपत्ती, शस्त्र, हत्ती काय, घोडे काय, हुंट काय, रसद काय, सगळं घेऊन मानसिंह जून 1576 मध्ये मेवाडवर चालून आला. या देशाच्या इतिहासामध्ये हळदी घाटीच्या युद्धाला फार मोठं महत्व आहे. जर हे युद्ध महाराणा प्रताप हरले असते तर हा भारत सुद्धा राहिला नसता आणि तुमची आमची नावं सुद्धा वेगळी राहिली असती. प्रतापांनी जमवाजमव केली. राजा रामशहा तोमर 80 वर्षाचे वृद्ध, पण त्यांचा उत्साह 22 वर्षाच्या तरुणाला लाजवणारा होता. हाकिम का सुरी त्याने आपल्या तलवारी पाजळल्या आणि 500 पठाणांना या युद्धासाठी तयार केलं. जे भिल्ल सेना आहे त्यांनी पर्वतांचे डोंगर माथे सांभाळले. गोफणींद्वारे दगडगोटे शत्रूवर भिरकवायचे किंवा आपल्या तीर कामठातून तीर चालवायचे, ही जबाबदारी त्यांना दिली गेली. कंजरांना शत्रू लढत असेल तर त्यांच्या छावणीवर हल्ला टाकायचा आणि शत्रूचं अन्नधान्य लुटायचं आणि आपल्या छावणीत आणायची, ही जबाबदारी दिली गेली. म्हणजे शत्रूला फक्त युद्धातच नाही मारायचं, त्याला उपाशी सुद्धा तळपवायचं. त्या युद्धाच्या आधी त्यांनी स्वभूमी विध्वंस नावाचं एक तंत्र वापरलं. जगाच्या इतिहासामध्ये या गोष्टीला फार आश्चर्याने पाहिलं जातं. स्वभूमी विध्वंस म्हणजे काय की समजा आपण सगळे वाठोड्याचे लोक या तापीच्या काठच्या जंगलात लपलो तर हे सगळे घरं जाळून टाकायचे, पाडून टाकायचे, सगळं धान्य काहीच ठेवायचं नाही या गावामध्ये, पाणी सुद्धा राहू द्यायचं नाही. शेती असेल तर ती नांगरून टाकायची. आपल्याच भूमीचा आपण विध्वंस करायचा. पूर्ण मेवाडचा केला गेला. का केला गेला? शत्रू येईल, त्याला धान्य लागेल, त्याला पाणी लागेल, घोड्यांना चारा लागेल, तो याला इथं भिडायला नको. आणि चारही कडून आपल्या सैनिकी टोळ्या अशा ठेवायच्या की शत्रूसाठी रसद जर बाहेरून येत असेल तर ती वाटेतच लुटून घ्यायची, शत्रूला इथं उपाशी तापाशी तडपवून मारायचं. ज्या तलावांमध्ये पाणी असेल तिथं विष टाकून द्यायचं. राजा सोबत संपूर्ण प्रजा जंगलामध्ये राहायला जाते. जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याच देशात असं उदाहरण नाही. राजा सोबत त्या प्रजेने सुद्धा वनवास भोगला आणि राजा त्या प्रजेत राहिला. दोघांमध्ये कोणताच प्रोटोकॉल नव्हता. हा साधेपणा, क्षत्रियाचा गुणच साधेपणा आहे. डामडोल झटका या गोष्टी आपल्या रक्तात नव्हत्या. मी अनेक मोठ्या श्रेष्ठ राजे रजवाड्यांना भेटलो. अतिशय साधे आणि सरळ, आतिथ्यशील, प्रचंड ज्ञान, ऋषी मुनींसारखं. आणि म्हणून त्यांना भूदेव म्हणतात. कोणालाही भूदेव म्हणत नाही. युद्धाला ठिणगी पडते. 18 जून 1576 रोजी हळदी घाटीचं युद्ध सुरू होतं. महाराणा प्रतापांचं आक्रमण एवढं जोशात असतं शत्रूवर तर तो प्रहार मानसिंहाच्या सैन्याकडनं सहन होत नाही. 7 कोस पर्यंत ते मागे पडत जातात. एवढ्या मोठ्या संख्येचा शत्रू आपल्याला घाबरून पुढे पडतोय. मग मेवाडच्या सेनेमध्ये प्रचंड जोश येतो आणि त्या जोशात त्यांचा ते पाठलाग करतात. अगोदर अतिशय अरुंद अशा दऱ्यामध्ये ते युद्ध सुरू होतं. सय्यद हाशिम बरहा नावाचा जो मुघल सरदार होता त्याने एक हकाली पिटली, भागते कहा हो. तुम्हाला नाही बोललो, त्या पडणाऱ्या मुघलांना बोलला, भागते कहा हो, तुम्हारा बाप शहंशाह खुद इस युद्ध में हिस्सा लेने आ रहा है.
आणि मग पडणाऱ्या मुघलांना भीती वाटली. युद्धात तर मरायचंच आहे, पण हे मरण बरं. पण जर पळून आपण सापडलो, नंतर आपला हाल हाल करून मारलं जाईल, कारण शहेनशाहचा संताप हा प्रचंड. मग त्यापेक्षा माघारी फिरा. पडणारं सैन्य थांबलं, ते माघारी आलं. तोपर्यंत महाराणा प्रताप त्या मुघल सैन्याच्या मध्यभागी पोहोचले. चेतकाच्या तोंडावर तुम्हाला हत्तीसारखी अशी सोंड दिसत असेल घोड्यावर. युद्धातलं एक तंत्र आहे. हत्ती काय करतात, युद्धातले जे हत्ती असतात हे माजलेले हत्ती असतात, आणि समोर दुसरा प्राणी जर त्यांनी पाहिला तर त्या प्राण्याला आपल्या सोंडेत पकडण्याचा प्रयत्न करतात किंवा अटॅक करतात. मग युद्धामध्ये हत्तींच्या समोर जर जायचं असेल तर त्या घोड्याला हत्तीचा मुखवटा वापरला जायचा. मग त्या लढणाऱ्या हत्तीच्या हृदयामध्ये वात्सल्य जागं व्हायचं की हे आपलंच पिल्लू वाटतंय, आणि म्हणून त्या घोड्यावर हल्ला करायचा नाही. जेव्हा प्रताप समोर येतात मानसिंहावर आणि ते चेतकाला इशारा देतात, बघा प्राण्याचं आणि मालकाचं नातं किती सुंदर आहे. चेतकाचे सुद्धा फार मोठे उपकार आहेत. एखाद्या युद्धामध्ये मानवासोबत एखाद्या प्राण्याचं सुद्धा महत्व अधोरेखित केलं जातं. जखमी होतो चेतक. मानसिंहाच्या हत्तीच्या सोंड्यात एक मोठा खड्ग म्हणजे दुधारी तलवार अडकवलेली, त्याच्यामुळे चेतकाचा एक पाय तुटतो. महाराणांचा भाला जो जातो तो माहुताच्या पोटातून आरपार जातो. मानसिंह त्याच वेळेस एका घोड्यावर उडी मारतो आणि पसार होतो. नंतर युद्ध संपतो, तोपर्यंत तो कुठे आहे त्याचा तपास नाही. चेतक जखमी आहे. माधोसिंग कशवा हा जो मानसिंहाचा भाऊ, प्रतापांना त्याचे सैनिक घेरतात. चारहीकडून वार होतात. आपला स्वातंत्र्याचा सूर्य या हळदी घाटीच्या जमिनीत मावळतो की काय, ही भीती ज्या वेळेस त्या हकीम खानाला आणि झाला मान यांना वाटली, ते प्रतापाजवळ आले. झाला मान, ज्याचं नाव बिंदा पण आहे, त्यांनी प्रतापांचा मुकुट आपल्या डोक्यावर ठेवला, त्यांचे राजचिन्ह आपल्या हातात घेतली आणि प्रतापांना विनंती केली की आपण इथून जा. प्रताप तयार नव्हते. तेव्हा हकीम खानाने सांगितलं, लाख मेले चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नाही. माझ्या मित्रांनो, जखमी अवस्थेतले प्रताप आणि घोडा यांना घेऊन कोल्हारीच्या गुहेमध्ये नेले जातात. माझा आवाज येतोय ना? कोल्हारीच्या गुहेत आजही जाताना 2 ते 3 मोठे मोठे डोंगर ओलांडावे लागतात. घनदाट असं जंगल त्या गुहेच्या आजूबाजूला आहे. ती गुहा एवढी मोठी आहे की 2 ते 3 ट्रक त्या गुहेमध्ये आरामाने मावतील. सगळे जखमी सैनिक त्या गुहांमध्ये ठेवलेले होते. प्रताप स्वतःच्या जखमा, बघा राजा कसा असावा की आपले सैनिक जखमी आहेत, त्यांच्यावर राजवैद्य इलाज करतायत. स्वतःच्या जखमा विसरून स्वतःवर इलाज त्यांनी केला नाही. आधी आम्ही दुसऱ्यांचं देणं लावतो आणि तो धर्म आम्ही निभावला पाहिजे, हा शासकाचा धर्म प्रतापाने तिथं निभावला. जाता जाता एका जखमी सैनिकाकडे जातात. त्या सैनिकाने प्रतापांना आपल्या चेहऱ्यावर पदर फोडला, कापड फोडला. प्रतापांना शंका वाटली की हा शत्रू पक्षाचा तर नाही. तलवारीच्या टोकानं तो कापड त्यांनी बाजूला केला. त्यावेळेस त्यांच्या आश्चर्याचा धक्का फार मोठा वाखाणण्याजोगा आहे की माणसाच्या वेशामध्ये ती एक स्त्री होती. ती त्या युद्धात जखमी झाली होती. आणि प्रताप त्या मातेला विचारतात की हे माते, या एवढ्या भयंकर युद्धाच्या वणव्यामध्ये तू कशी? बघा ते उत्तर काय की आतापर्यंतच्या झालेल्या सर्व युद्धांमध्ये माझे पती, माझे भाऊ, माझे वडील, माझे सासरे, माझे दीर, माझे जेठ हे सगळे शहीद झाले. जेव्हा हळदी घाटीच्या युद्धासाठी आपण साद घातली त्यावेळेस माझ्या घरातून लढण्यासाठी एकही पुरुष नव्हता. मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक शतकामध्ये रक्त सांडण्याची परंपरा माझ्या घरात, आणि यावेळेस जर आम्ही मातृभूमीसाठी रक्त सांडत नसू तर तो आमच्या कुळाला कलंक लागेल. तो कलंक लागू नये म्हणून मी पुरुषाचा वेश धारण करून तुमची परवानगी न घेता या युद्धात सहभागी झाले. माझ्या मित्रांनो, या उत्तरानं त्या महाराणा प्रतापांचा सगळा थकवा गेला.
त्या जखमांचा त्यांना विसर पडला आणि पुन्हा नव्याने त्यांनी उभारी घेतली. त्या युद्धामध्ये महाराणा प्रतापांचा विजय झालेला होता. हे मी 2015 मध्ये माझा जो मराठी ग्रंथ आला त्याच्यात स्पष्ट नमूद केलं आहे. या युद्धानंतर त्या युद्धात सहभागी झालेल्या लोकांना पट्टे परवाने वाटले गेले, गावाच्या वतनदाऱ्या जहागिऱ्या दिल्या गेल्या, धनसंपत्ती देऊन त्यांचा सत्कार केला गेला. ज्या विधवा झाल्या होत्या त्या विधवांचं पुनर्वसनासाठी आदेश काढले गेले. मानसिंहाच्या सैन्याला गोगुंदाच्या राजवाड्यामध्ये घेरलं गेलं. अन्नधान्य दिलं जात नव्हतं. मेलेल्या घोड्यांचं मांस खावं लागलं, जंगली आंबे खावे लागले. काही त्याच्यात आजारी हगवणीमुळे मेले, काही पळून मेले, काही सडून गेले. जेवढं सैन्य त्या मानसिंहाने आणलं होतं तेवढं सैन्य परत गेलं नाही. या विजयाचा सर्वात मोठा पुरावा असा की अकबरानं मानसिंग आणि असफ खान हे जे 2 सेनापती होते या दोघांना 6 महिन्यासाठी मुघल दरबारामध्ये प्रवेश दिला नव्हता. मानसिंहाकडे अजमेरची सुभेदारी होती, ती काढली गेली. त्याला बंगालमध्ये त्याची बदली केली गेली. असफ खानला मुलतान लाहोरकडे पाठवलं. हाच महाराणा प्रतापांच्या विजयाचा सर्वात मोठा पुरावा आहे. हळदी घाटीच्या युद्धानंतर अशा लहान मोठ्या 36 लढाया झाल्या. प्रत्येक लढायांमध्ये महाराणा प्रतापांचा विजय झालेला आहे. मेवाडवर शाहबाज खान सारख्या पराक्रमी सेनापतीचे 3 भयंकर आक्रमण आली. या तिघाही आक्रमणांचा फज्जा उडवला गेला. जगन्नाथ कछवानं 2 वेळा आक्रमण केली, त्याचीही आक्रमण परास्त केले गेले. स्वतः अकबर एकदा आक्रमण करण्यासाठी आला, त्याला सुद्धा सपाटून मार खाऊन या भूमीतून पळावं लागलं जीव वाचवत. शेवटच्या काळामध्ये दिवेर नावाचं जे ठाणं होतं त्या युद्धाला फार मोठा इतिहास आहे आणि त्याचे दिवेरच्या युद्धाचे 400 वर्ष पूर्ण झाली. 451 वर्ष पूर्ण झाली होती. तर त्यावेळेस फार मोठी एक रथयात्रा काढली होती दिवेरहून पठाणकोटपर्यंत. या दिवेरचा सेनानायक होता सेरिमा सुलतान, जो अकबराचा काका होता, प्रचंड पराक्रमी होता. महाराणा प्रताप आणि कुंवर अमरसिंग यांनी प्रचंड जोरदार आक्रमण केलं. जो तुझ्या झरोख्यांच्या खाली उभा राहिला नाही, ज्याने त्याच्या घोड्यांच्या पाठीवर तुझे शाही डाग लावले नाहीत, ज्यानं त्याच्या गड किल्ल्यांवर तुझा झेंडा फडकवला नाही, तो मरून सुद्धा जिंकला आणि तो जिवंत राहून सुद्धा हरला. दरबारातल्या इतर दरबारी लोकांना असं वाटलं की आता याला भयंकर शिक्षा केली जाईल. अकबरानं त्या दुर्साळाला जवळ बोलवून सोने चांदी अपार धन देऊन त्याचा गौरव केला, त्याच्या प्रतिभेचा गौरव केला. स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. एका राजाचा गौरव फक्त त्याच्या बॉर्डर पुरताच. विद्वानाला कुठल्याच सीमा नाही, तो जगभर पूजला जातो, त्याचा सन्मान सगळीकडे होतो. फक्त ती विद्वत्ता ओळखण्याची पात्रता असणारे लोक असले पाहिजे. महाराणा प्रतापांचा गौरव आम्ही करतो, जय जयकार आम्ही करतो, त्यांच्या जीवनापासून आम्ही काय घेऊ शकतो? एक आज्ञाकारी बालक, आज्ञाकारी पुत्र, एक आज्ञाकारी बंधू, एक आज्ञाकारी पती, एक आज्ञाकारी पिता, एक प्रजावत्सल राजा जो धैर्यशील आहे, प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची त्याच्यात इच्छा आहे, शक्ती आहे. फक्त स्वतःपुरतीच नाही, हजारो लोकांना प्रेरणा देऊन उभं करण्याची शक्ती आहे. अशा या महाराणा प्रतापांना, त्यांच्या स्मृतीला पुन्हा मी एकदा वंदन करतो. अपेक्षा करतो की आज अशा प्रकारचे विचारमंथन आपल्या गावांमध्ये व्हायला पाहिजे. तमाशा असतो तर चौकात गर्दी मावत नाही, एवढा उत्साह असतो, पण विचारांसाठी आमचा उत्साह नसतो. आणि हेच आमचं अधपतन आहे की जेव्हा एक गाव जागं होतं, त्या गावात विचार पेरले जातात, त्या विचारातून पिढ्या घडतात आणि त्या पिढ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कीर्तीचे ध्वज उभे करतात. एक इतिहास तिथं अवतरत असतो. इतिहास फक्त वाचायचाच नाही, तो घडवायचाही असतो.
एका विचारवंतानं म्हटलं होतं, त्याचे विचार सांगतो आणि मी संपवतो. आयुष्यभर लक्षात ठेवा, वो कौमें बदनसीब होती है जिनको इतिहास नहीं होता. या जगाच्या पाठीवर असे अनेक समूह आहेत की ज्यांना इतिहासच नाही. मला बरेच जण विचारतात, सर आम्हाला काय होईल सांगावं. ज्यांच्याकडे तिथे कुठून आणतायत आणि चोरून लिहितायत. वो कौमें बदनसीब होती है जिनको इतिहास नहीं होता. वो कौमें खुशनसीब है जिनको इतिहास होता है. लेकिन वो कौमें सबसे ज्यादा बदनसीब है जिनको इतिहास भी है लेकिन वो इतिहास से सबक नहीं लेते. आम्हाला इतिहास आहे, खुशनसीब आहोत, पण इतिहासात आमच्या अनेक चुकाही आहेत. त्यांच्यापासून आम्ही आजही धडा घ्यायला तयार नाहीत. आज सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने जागतो. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला मन आहे, विचार आहे की माझं जगणं बरोबर आहे का. प्रत्येकाला वाटतं की मीच बरोबर आहे. पण दुसऱ्या अँगलनेही या जगाकडे पहा, या जीवनाकडे पहा. जीवन फार सुंदर आहे. या गावाबद्दल तुमच्याबद्दलची जी ओढ होती त्या ओढसाठी मी मोठा प्रवास करून आलो. माझा दौरा अर्धवट सुटला, पण त्याचं मला वैषम्य नाही. ही जी गाठ आपली पडली, गाठ पडली ठकाठका, महाठक नाही. एकमेकांना जेव्हा आपण सामोरे जातो, या विचारांचा जो प्रवाह चालू आहे आणि पूर्ण तास दीड तास तुम्ही जो प्रतिसाद मला दिला तो नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा फिर नया सवेरा होगा, फिर नई रोशनी आएगी, फिर नए फूल खिलेंगे और एक बार फिर वाठोडा का नाम बुलंद होगा. जी एक महान परंपरा आपल्या गावाची आहे ते आपण पुन्हा अजून मिळवू, अजून यशाच्या शिखरावर जाऊ. माझ्या तरुण मित्रांना माझं आव्हान असेल की शिक्षणाकडे आणि व्यवसायाकडे लक्ष द्या. जीवन हे फक्त मौज मस्तीसाठी नाही, जीवन पुढे जाण्यासाठी आहे, झिजण्यासाठी आहे, कष्ट करण्यासाठी आहे. असा एक इतिहास तुमचाही तयार व्हावा. प्रत्येकाचा वेगवेगळा इतिहास आहे. प्रत्येकच काय राजा बनू शकत नाही, हार्दी गाठीत लढू शकत नाही. पण ज्याही क्षेत्रात तुम्ही काम कराल, तुम्ही शेतकरी असाल तर उत्कृष्ट शेतकरी बना, पशुपालक असाल तर उत्कृष्ट पशुपालक बना. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल त्या क्षेत्रात जे कराल ते उत्कृष्ट करा, करू शकता, या मनगटावर विश्वास ठेवा. पुन्हा मी एकदा तुमचे आभार मानतो, शुभेच्छा देतो. एवढा वेळ आपण मला सहन केलं त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद जयपाल सर. पण आपण आपला बहुमूल्य वेळ आपल्या गावासाठी आमच्यासाठी दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो. या ठिकाणी अनेक मान्यवर आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी आले, त्याबद्दल सर्व युवकांतर्फे त्यांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. एक छोटंसं वाक्य मी तुम्हाला सांगतो. इतिहास ज्या समाजाचा आहे, ज्या समाजाला इतिहास माहिती आहे किंवा ज्या समाजाने इतिहासाचा वापर केलेला आहे, ज्याने तो विसरला त्याचा भूगोलही हा संपलेला असतो. त्याबद्दल आपण मला एक सत्या बोलण्याची संधी दिली संयोजकांनी. कोण बोला हां, यानंतर दादा आपल्याशी दोन शब्द त्या ठिकाणी सांगतील. या खरं तर जयपाल सरांचं व्याख्यान झाल्यानंतर बोलणं म्हणजे चुकीचं आहे. पण येत्या 2 तारखेला तिथीप्रमाणे महाराणा प्रतापांच्या जयंतीचं आयोजन शिरपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. कन्या हायस्कूल चौकापासून किंवा क्रांतीनगरपासून तर महाराणा प्रताप मैदान आमोदे इथपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. आणि त्याची सांगता माझं आणि सरांचं, आमचं सर्व समितीचं आणि सरांचं बोलणं झालेलं आहे. जे सगळ्यात उत्कृष्ट व्याख्याते भेटतील आणि नाहीच भेटले तर जयपाल सर आहेतच. तर एक व्याख्यान
आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्वांना घेऊन चालणार आहोत याचं प्रदर्शन करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येत वाठोळे या गावातून किंवा या पंचक्रोशीतून जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि आपल्या ऐक्याचं प्रतीक दाखवावं. आणि दुसरं एक आव्हान असं करू इच्छितो की याच्या अगोदर आम्ही साकवद या गावी मिरवणुकीच्या संदर्भात गेलो होतो आणि त्या ठिकाणी देखील आम्ही आव्हान केलं की ज्या ठिकाणी आपल्याला शिरपूर शहरात बॅनर्स लावायचे आहेत महाराणा प्रतापांच्या जयंतीनिमित्त, तर प्रत्येक ग्रामपंचायतीने एक आपलं स्वतंत्र बॅनर हे आपल्या ग्रामपंचायतीचं फक्त नाव टाकून, कारण महाराणा प्रतापांच्या जयंतीला आपला पायंडा आपण असा पाडलेला आहे की पत्रिकेत देखील कोणाच्या मान्यवराचं नाव घेत नाही आणि बॅनरवर कुणाचाही फोटो महाराणा प्रतापांच्या व्यतिरिक्त नसतो. तर प्रत्येक ग्रामपंचायतीने ज्या ज्या ठिकाणी आपला समाज जास्त असेल त्या त्या ठिकाणी तिथल्या ग्रामपंचायतीने शिरपूर शहरात आपल्या ग्रामपंचायतीचं नाव टाकून मोठं होर्डिंग लावावं. आणि दुसरं, ज्या गावात एक जरी राजपूत समाजाचं घर असेल त्यांनी देखील प्रत्येक गावात महाराणा प्रतापांचं पूजन त्या दिवशी देखील झालं पाहिजे. 9 मेला तर झालंच, पण 2 जूनला देखील प्रत्येक गावात महाराणा प्रतापांच्या जयंतीचं पूजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि 2 तारखेला बहुसंख्येने आपण शिरपूर या शहरात उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यायप्रिय मातृभूमी रक्षक राजनीती संपन्न महाराणा उपाधी प्राप्त साक्षात महारुद्र अवतार एकलिंगजी दिवाण हिंदू कुलभूषण श्रीमंत
बोलू ना ऐराणी तनका वर